सर्व स्वामी भक्तांना सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुम्हाला स्वामींच्या आशीर्वादाने खूप आनंदाचा सुखाचा जाओ, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामींच्यांनी प्रार्थना करते। आज आहे शनिवार आणि अधिक महिना पण चालू आहे, तर मी खूप दिवसाची विचार करत होती की मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे, पण योगच येत नव्हता। तर म्हटलं आता अधिक महिना संपण्यासाठी काही जास्त दिवस बाकी नाही आहेत, तर चला म्हटलं मग आपण गुरुचरित्राचं पारायण आजपासून सुरुवात करूया पारायण करायला। तर मी गुरुचरित्राचं पारायण कशा प्रकारे करते, पूजा मांडणी कशा प्रकारची करते, आता माझं हे 4थं पारायण आहे, कारण याच्या आधी मी 3 पारायण गुरुचरित्राचे केलेले आहेत। आता हे माझं 4थं गुरुचरित्र पारायण आहे। तर कशा प्रकारे मी मांडणी केलेली आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवते। तर आपल्या व्हिडिओवरती कंटिन्यू राहा आणि असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला शेवटी कमेंट करून सांगा। तुम्ही सबस्क्राईब केलं ना की मला खूप म्हणजे प्रोत्साहन मिळतं व्हिडिओ बनवण्यासाठी, आणि लाईक अवश्य करा। तर चला मग पूजा मांडणी कशा प्रकारे करते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते। आपल्याला ज्या ठिकाणी पारायण करायचं आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती रांगोळी काढायची आहे। मग नंतर एक चौरंग किंवा तुमच्याकडे पाट असेल तर पाट तो ठेवायचा आणि त्याच्यावरती पिवळा कपडा अंथरायचा आहे। नंतर खायाची पानं घ्यायची, खायाच्या पानं त्याच्यावरती थोडेसे तांदूळ टाकायचे आणि स्वामींचा फोटो असेल तर स्वामींचा फोटो ठेवायचा किंवा दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा। तुमच्याकडे 2 पैकी कुठलाही एक फोटो असेल तो ठेवायचा। माझ्याकडे दत्त महाराजांचा फोटो नव्हता म्हणून मी स्वामींचा फोटो ठेवला, आणि माझ्याकडे मूर्ती पण आहे स्वामींची म्हणून मी मूर्ती पण ठेवली। माझ्याकडे छोटा चौरंग होता, त्या चौरंगवरती खायाची पानं ठेवली, त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवलेत आणि स्वामींची मूर्ती ठेवली। बाजूला मी गणपतीची स्थापना केली आणि त्याच्या बाजूला कळश ठेवला। कळसाला 5 पानं खायाची पानं लावली किंवा आंब्याची असेल तरी चालतील। त्याच्यामध्ये सुपारी, नारळ ठेवायचं, कळसावरती नारळ ठेवायचं, आतमध्ये सुपारी 1 रुपया टाकायचं, फूल अक्षदा टाकून त्याच्यावरती नंतर नारळ ठेवायचा आणि स्वस्तिक काढायची। अशा प्रकारे पूजा मांडणी करायची। दिवा माझा आधीच अखंड दिवा असतो, तर त्याच्यानंतर दिवा ठेवायचा मी मातीचा दिवा ठेवला, कारण नंदादीप ठेवलं ना तर मग 7 दिवस नंदादीप आहे ना ते लवकर पेटत नाही, म्हणजे कधी कधी विझून जाते। मग त्याच्यासाठी मी मातीचाच दिवा, जर गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल किंवा मला 7 दिवसाचं गजानन महाराजांचं पारायण करायचं असेल तर मग मी मातीचाच दिवा ठेवते, कारण मातीचा दिवा विझत नाही। नवरात्रात सुद्धा मग मी मातीचाच दिवा लावते, नंदादीप लावत नाही। आणि अशा प्रकारे मी पूजा मांडणी केली गणपतीची। गणपतीला हळद कुंकू अक्षदा अर्पण केल्या, स्वामींना अष्टगंध लावलं, फुलं अर्पण केलेत आणि दिव्याची पण पूजा केली। अशा प्रकारे पूजा करून घ्यायची। आता फुलं अर्पण केलेत, फुलांशिवाय पूजा आपली सुंदर वाटतच नाही। प्रत्येक पूजेला फुलं पाहिजेतच, फुलं असले ना की पूजा केल्यासारखं वाटतं आणि घरातील वातावरण प्रसन्न वाटतं। मनात इच्छा असेल ना ती इच्छा नक्कीच पूर्ण होते गुरुचरित्राचं पारायण केल्यानंतर। तर अशा प्रकारे बाजूला रांगोळी काढली आणि हो जो पांढरं मला दिसते ना त्याच्यामध्ये दिवा ठेवलाय आणि त्याच्यावरती कापूर ठेवलाय, कारण जसं ते गरम होते ना तसं कापुराचा जो सुगंध आहे ना तो पूर्ण घरामध्ये पसरते, तर खूप छान असं वातावरण वाटतं। तर अशा प्रकारे माझी पूजा मांडून झालेली आहे। दिव्यावर मी काच ठेवला, कारण दिवा विझला नाही पाहिजे ना, हवेनं, पंख्याच्या हवेनं दिवा विझून जाते, मग त्याच्यामुळे मी काच ठेवला, त्याच्यामुळे दिवा विझत नाही। अशा प्रकारे सुंदर माझी पूजा मांडून झालेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा। आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की पूजा कुठलं आपल्याला त्याचं पालन करायचं आहे गुरुचरित्राचं पारायण करताना, आणि काय खायचं आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर अशा प्रकारे गुरुचरित्राची पूजा माझी मांडून झालेली आहे पूर्ण। तर खूप छान सुंदर पूजा मांडली। तर आजचा गुरुचरित्र पारायणाचा पहिला दिवस आहे। तर आत्ता 3:30 वाजलेत, तर माझं 1 ते 9 अध्याय पूर्ण वाचन झालेलं आहे। 1 ते 9 अध्यायाचं पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय आपल्याला वाचन करावं लागते। तर आता 3:30 वाजले, कारण मी 1:15ला वाचन करायला बसली, तर वाचता वाचता मला 3:30 वाजले। तर आजचा पहिला दिवस गुरुचरित्र पारायणाचा संपला आहे। तर चला मग भेटूया उद्या दुसऱ्या दिवशी।
तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर आठवणीने करा असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.